मालेगावातील डोंगराळे गावात भाजपच्या चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबाची भेट घेतली। सैतानाला फाशी द्या या सर्वांच्या भावना चित्रा वाघ यांच्या समोर पीडित कुटुंबाचा टाहो। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी। गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय। पंतप्रधान मोदींवर जनतेनं विश्वास दाखवला। नितीश कुमारांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मीडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी। तर जागेच्या कुलमुखत्यार पत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी हजर। पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर। ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाडांकडून वृद्धांची फरफड। सांगलीमधील 10वीच्या विद्यार्थ्यांची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा। पालकांकडून न्याय देण्याची मागणी। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीमध्ये कोसळली। शोधकार्याच्या दरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती।